नमस्कार. सह्याद्री निर्भीडमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता साकरवडीमध्ये आहोत. चाय पे चर्चा या विषयात आपण सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा नमस्कार. नमस्कार. सातारा जिल्हा परिषद साकरवडी गण आणि गट यातून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची टक्कर होत आहे. तर यामध्ये तुम्हाला तुल्यबळ उमेदवार म्हणून शिवसेने की भाजप यांचे वाटत? भाजप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप हे एकत्र लढत आहे आणि शिवसेना शिंदे गट ही स्वतंत्र लढत आहे. याचे तुल्यबळ उमेदवार तुम्हाला कोण वाटतात, शिवसेना की महायुती? शिवसेना. कशाबद्दल शिवसेनाच का तुम्हाला वाटते? कारण का शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर काम झालेलं आहे. अगदी छोटंसं काम सांगतो मी, आता जास्त मोठं सांगणार नाही. आत्ता नुकतंच जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी आमच्या इथं चालू केलेले 3 कोटी रुपयाचं बांधकाम चालू आहे. ही साकरवाडीसाठी एक आनंदाची गोष्ट. महाराज साहेब आणि दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामकाज चालू आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात. विकासाच्या दृष्टीने जी केलेली कामं जर एवढी असतात, ग्रामपंचायतीला यांना पराभवा का सामोरं जावं लागलं? मग ग्रामपंचायतीच्या वेळेचं कसं झालं, काय विरोधी मंडळींनी भावनिक मुद्दे केलं आणि ते आमच्यातच होते पहिले, आणि उमेदवारी भरायचे 4 दिवस अगोदर गेल्यामुळं त्यांनी वेगळा इश्यू केल्यामुळं ते त्यांच्याकडे गेलं. पण त्यांना एक माझा प्रश्न आहे, 25 वर्षे ते ग्रामपंचायतमध्ये सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून होते, पण त्यांना साधं पाण्याच्या टाकीचं लिकेज काढता आलं नाही. ही साकरवाडीतल्या जनतेला त्याच्यामुळं 2-2, 3-3 दिवस प्यायला पाणी मिळत नाही. पाण्याची टाकी 45 दिवस पुरली पाहिजे अशी साठवण क्षमता आहे त्या टाकीची. 2025ची लोकसंख्या गृहीत धरून 45 दिवस पाणी पुरवलं अशी क्षमता असताना सुद्धा 10 दिवसात पाण्याची टाकी रिकामी होती. आणि ही त्यांनी 25 वर्ष जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असं माझा स्पष्ट आरोप आहे. विकासाच्या दृष्टीने जर समजा रामराजे हे 100% विकासाचा महामेरू म्हणलं जातं, साकवड ते आज जी अवस्था पाहिली, श्री दत्त इंडिया कारखाना चालू आहे, कमीचमध्ये पाठ्यामारांचे तरुणांना रोजगार मिळाला आहे, तरीसुद्धा इथून तुम्हाला असं वाटतं की धनुष्यबाण या चिन्हावरचे उमेदवार 100% निवडून येतील म्हणून? यावेळेस तुम्हाला सांगू का, काही जरी झालं तर या साकरवाडी जिल्हा परिषद गणामध्ये धनुष्यबाणा चिन्हावर कमलताई शंकरराव माडकर पंच समिती गणातून उभे आहेत, त्याही विजय होणार आहे. आणि रुपाली सरगर याही विजय होणार, आणि खाली तांबे म्हणून आहेत. हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत. गेल्या ग्रामपंचायतीची इलेक्शन ही इलेक्शन जमीन आसमानाचा फरक आहे, आणि या ठिकाणी काम झाले. बेरोजगारीचा प्रश्न महाराज साहेबांच्यामुळे या ठिकाणी साकरवाडी परिसरातील लोकांचा बऱ्याच अंशी सुटलेला आहे. कमीसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनी आणल्यामुळं बरेचशा युवकांना इथल्या काम मिळतं. दुसरी गोष्ट, दत्त इंडिया कारखाना चालू झाल्यामुळं साकरवाडीतली बाजारपेठ चांगली झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, ज्या ठिकाणी पानपट्टी साकरवाडीमध्ये 3 ते 4 पानपट्टीचे दुकानं होते, आज 11 पानपट्टी दुकानं आहेत. म्हणजे साकरवाडी वाढलेली आहे दत्त इंडिया आल्यापासून. दत्त इंडिया साखर कारखाना हा जरी तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असेल, तरीसुद्धा कमीसारख्या ठिकाणी 40 देशात असणारी कंपनी, सगळ्यात मोठा आशिया खंडातला हा इथं प्लांट आहे. या प्लांट म्हणजे तरुणांची संधी मिळाली आहे. संधी सोनं तरुणांनी करून घेतलं, परंतु त्याचा फायदा श्रीमंत रामराजे यांना कितपत झाला? आता काय बरं का, हल्लीचा काळ तरुण पिढीने साधारण विचार केला पाहिजे मतदान करताना. ज्यांना रोजीरोटी ज्यांच्या माध्यमातून मिळती त्यांना विधानसभेच्या वेळेससुद्धा असंच फसावलं की रामराजे कमिशन खात्यात. पण आता 2 वर्ष झालं विरोधक गप्प बसल्यात, कारण का त्यांना माहिती आपण फक्त खोटं बोलले, मतदान घेण्यासाठी फक्त विधानसभेला खोटं बोलले, आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे, निश्चित झालेला आहे. पण आता कमीजमधल्या कामगारांनी असू द्या, दत्त इंडियातल्या कामगारांनी असू द्या, श्रीराममधल्या कामगारांनी असू द्या, स्वतःला जो पोटभर देतोया त्याच्या मागं त्याचंच काम करावं, त्यांच्याच धनुष्यबाणाला मतदान करावं, आणि एकनाथ शिंदे साहेबांची धनुष्यबाणा शिवसेना यांना विजय करावं, आणि खाल्लेल्या अन्नाला जागावं, एवढी मी कामगारांना विनंती करीन.